मित्रांनो नक्कीच आपल्याला एक मेहनत तर घ्यावी लागेल, कष्ट घ्यावं लागेल आणि घाम गाळावं लागेल आणि घाम गाळत असताना नक्कीच सांगितले जाते ना, की क्रिकेटमध्ये आपण एक-एक चेंडू, एक-एक रन जेवढा रोखला जाईल तेवढं मात्र नक्कीच महत्त्वाचं असतं आणि महत्त्वाचं होत असताना वैभव यांची तारीफ करावी लागेल. शानदार अटॅक केला जातोय. एक तरुण तर्कसज्ज गोलंदाज राजीर बहुला या संघाकडून आपल्याला पाहायला मिळतंय. शानदार क्षेत्ररक्षण लावलं गेलं ऑन साईडला बॅकवर्ड शॉट स्क्वेअर लेगच्या दिशेने शॉट मिड विकेट थोडासा 30 यार्ड सर्कलच्या मधोमध कट केलाय. बॉटम हॅटचा वापर करत असताना मात्र पॉईंटच्या क्षेत्रामध्ये खेळला होता. त्या ठिकाणी मात्र रनआउटच्या संधी तर निर्माण झाली होती, पण सुरक्षित रवी मात्र आपल्या क्रीजमध्ये एक धावेने मात्र आपलं दत्तू भाऊ यांनी मात्र आपलं खातं खोललंय आणि खातं खोलत असताना संघाची धावसंख्या या धावफलकावरती पाहायला मिळते ती मात्र बिनबाद 1. यावेळेला चांगला फटका पाहायला मिळतोय. ऑन साईडला ऑन द स्पॉट वायफायर खेळत असताना चेंडूपर्यंत तर पोहोचला होता. कॅच पकडण्याचा प्रयत्न देखील केला होता, परंतु मात्र चेंडू आपल्या शरीरापासून दूर असल्या कारणाने मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट 2 धावा पाहायला मिळतात या ठिकाणी. ही रणनीती मात्र चांगली असेल कादवा इलेव्हन या संघाची, कारण आपण पाहतोय की नक्कीच्या राजूरबावला हा संघ मात्र एक चिकाटीबद्ध संघ आहे, कारण शेवटच्या क्षणापर्यंत मात्र आपली हिंमत हारत नाही आणि हिंमत न हारत असताना मात्र नक्कीच त्यांचा कॉन्फिडन्स वाढतोय आणि वाढत असताना आपण पाहतोय की नक्कीच वैभव यांना प्रेरणा दिली जाते. शानदार गोलंदाजी यावेळेस देखील आपण पाहतोय की देखील शानदार अटॅक केला जातोय. जी लाईनअप आहे, जी रणनीती आहे, जी लेंथ आहे, त्या लेंथवरती मात्र बरकरार चेंडू ठेवला जातोय, कारण मागच्या वर्षी देखील 2022-23च्या किंवा 23-24च्या सत्रामध्ये हा अंजनेरीच्या मैदानावरती देखील आला होता. त्या ठिकाणी मात्र नक्कीच रनअपमध्ये हारल्यानंतर मात्र नक्कीच फलंदाज रडला होता आणि रडत असताना मात्र नक्कीच त्यातून तो मात्र शिकलाय आणि शिकत असताना ह्या ठिकाणी मात्र नक्कीच चिकाटी आणि टॉस घेऊन परत खेळण्यासाठी आला होते. यावेळी देखील हलकीशी अपील केली जाते. षटक संपते, पहिल्या षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळते ती मात्र कादवा इलेव्हन या संघाची बिनबाद 3 धावसंख्या. आमच्या मंचावर नक्कीच आदरणीय धोंडराम भाऊ बोंबले, महाराष्ट्र पोलीस, तसेच रवळगावचे सामाजिक कार्यकर्ते भरत भाऊ सीतान, तसेच आदरणीय वसंतदादा दोंदे हे देखील उपस्थित आहेत. परत त्यांचे देखील एकदा सरसे स्वागत आहेत. तसेच गणपत धनकर साहेब हे देखील उपस्थित आहेत. यावेळेला चांगला फटका पाहायला मिळतोय, परंतु मात्र नक्कीच इनफिल्डच्या इनमध्ये होता. या ठिकाणी जर बघायला तर नक्कीच सामभाऊ यांच्याकडून झेल सुटतोय आणि झेल सुटत असताना मात्र चालू जाताना कॉटन बोल्ड पकडण्याचा प्रयत्न केला होता आपल्या गोलंदाजीवरती, परंतु मात्र झेल सुटतोय आणि झेल सुटत असताना दत्तू यांना मात्र जीवनदान मिळतंय. स्ट्राईक रोटेट केली जाते. आता मात्र स्ट्राईक मिळते रवी यांना. फॅमिली बॉयज चषक 2024 स्पर्धा पर्व पहिले या प्रतियोगितेतील आजचा शेवटचा दिवस म्हणजेच फायनलचा दिवस. आज रविवार असल्याने मात्र प्रेक्षकांची देखील गर्दी वाढत असताना आपण पाहतोय. त्यानंतर आदरणीय मदन भाऊ भोये यांचे देखील आगमन होते आमच्या मंचावरती. शॉट मिळवला, सुंदर झेल पकडण्याच्या प्रयत्नात झेल सुटतोय परत एकदा. या ठिकाणी साथ दिली जात नाही ती मात्र साम यांना. आपण पाहतोय ठिकाणी कॅच पकडा मॅच जिंका, परंतु आपण पाहतोय की नक्कीच एक सिंगल धाव. त्यानंतर आदरणीय मदन भाऊ भोये यांचे देखील आमच्या मंचावर आगमन होते. त्यांचे देखील परत एकदा सहर्ष स्वागत आहे. स्वागत करत असताना आपण पाहतोय आमचे या मंचावरती उपस्थित आदरणीय त्यांनी आयोजन केलं होतं या ठिकाणी सुंदरचं आयोजन. लखनभाऊ बोंबले हे देखील उपस्थित, त्यांचे देखील सरस स्वागत आहे. प्रत्येक फाईल लेगच्या क्षेत्रामध्ये मोडचा प्रयत्न होता, त्या ठिकाणी मात्र वाईटचा कॉल येतोय. वाईटचा कॉल आल्यानंतर मात्र अतिरिक्त धावमध्ये भर पडते आणि भर पडत असताना धाव संख्या आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी बिनबाद 6. खूप सरळ फटका दत्तू यांच्या बॅटच्या माध्यमातून पाहायला मिळतोय, परंतु मात्र पाठीमागे एक क्षेत्ररक्षक येतोय. वैभव यांच्या मात्र सटिक येतोय नॉन स्ट्राईक हँडला, परंतु मात्र या ठिकाणी नाकारले जाते. अभिषेक भाऊ यांच्याकडनं नाकारत असताना आपण पाहतोय गुड रनिंग बिटवीन करत असताना 2 धावा. चालले जाते ना की जेव्हा वाघ जखमी होतोय तो आपल्या आयुष्याला कंटाळत नाही, विसावतोय, थांबतोय, वेळ जाऊ देतोय, पुन्हा बाहेर पडतोय. ती दहशत तो दरारा मात्र दाखवावं लागेल ह्या ठिकाणी मात्र नक्कीच कादवा इलेव्हनच्या फलंदाजांना. प्रत्येकदा कट केलाय त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते, परंतु मात्र चलकदमी करत असताना मात्र सिंगल धाव काढली जाते या ठिकाणी. शानदार फलंदाजी, शानदार गोलंदाजी बघायला गेलं तर ह्या गोलंदाजीवरती 2 चान्स बनले होते, परंतु चान्स घेत असताना मात्र एक साम यांनी कॅच चालवतात. त्यानंतर शॉट मिड ऑन
आपण पाहतोय इनफिल्डच्या आत एक मात्र या ठिकाणी 14 नंबर जर्सी प्रदान केलेल्या या क्षेत्रकाराने कॅच सोडला होता. सहज हा एक कलात्मक शक्तिशाली प्रहार खेळण्याच्या प्रयत्नात एक चेंडूला उंचाई प्राप्त मिळाली होती. उंचाई मिळाल्यानंतर मात्र सुंदर झेल पकडला जाते ऑफ साईडला. झेल पकडत असताना मात्र पहिलं विकेटचे पतन पाहायला मिळते या ठिकाणी रवीच्या स्वरूपात आणि पहिला झटका लागतोय कादवा 11 या संघाला. पाच चेंडू टाकून झाले. शेवटचा चेंडू असेल. आज पुन्हा रवी यांची विकेट गेल्यानंतर मात्र दत्तू यांच्या साथ देण्यासाठी मैदानाच्या आत येतोय नेक्स्ट बॅटर जयराज. जयराजने देखील चांगली फलंदाजी केली होती. बघायला गेलं तर नक्कीच ह्या ठिकाणी बघायला गेलं तर जलालपूर या संघाला हरवलं. त्याच्यानंतर राजवाडी या संघाला मात्र नक्कीच पराभूत केलं होतं ते कादवा 11 या संघाने. आणि या दोन संघाला पराभूत करून असता क्वाल फायनलच्या सामन्यामध्ये मात्र पिंपळगाव गरुडेश्वर या संघाला पराभूत करून अंतिम 8 मध्ये प्रवेश केला गेला होता. तत्पूर्वी या षटकातील शेवटचा चेंडू असेल. यावेळेला दमदार फटका, जानदार, वजनदार, शानदार, वन बाउंस चौकार, 4 रन. धावसंख्या पाहायला मिळते ती 1 गडी बाद 13 धावसंख्या. कादवा 11 या संघाची धावसंख्या. साम यांच्या गोलंदाजीवर शेवटच्या चेंडूवरती चौकाराला असल्याकारणे आपण पाहतोय की प्रत्येकदा वैभव येतोय की कोणाला षटक दिले जाते मात्र नक्कीच वैभव येतोय. एक तरुण तर्कसज्ज एक युवा तरुण गोलंदाज राजूर बहुला या संघाकडनं पहिलं षटक टाकलं होतं. त्या षटकात मात्र किफायती गोलंदाजी केली होती. विकेट तर मिळाली नव्हती परंतु मात्र शानदार गोलंदाजी शानदार फलंदाजी मात्र जयराज यांच्या बॅटच्या माध्यमातून आपल्याला खणखणीत चौकार तर पाहायला मिळाला. परंतु मिळत असताना आपण पाहतोय की अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी शिल्लक असेल. या ठिकाणी धावसंख्या मित्रांनो पाहायला मिळते ती मात्र 1 गडी बाद 13 धावसंख्या. प्रत्येकदा आपण जातोय मैदानाकडे. ऑन साईडला बॅकवर्ड शॉट्स लेगच्या दिशेने खेळला होता. ह्या ठिकाणी आपल्या तेज रफ्तारच्या गतीने मात्र हा गोलंदाज मानला जातोय. कुठेतरी 110-120च्या मात्र स्पीडने गोलंदाजी केली जाते या ठिकाणी. परंतु मात्र त्यांचे प्रत्युत्तर दिले जाते दोन्ही बॅटरच्या माध्यमातून जयराज आणि दत्तू. बघायला गेलं तर दत्तू हा मात्र सलामीर फलंदाज करण्यासाठी मैदानाच्या आत गेला होता. परंतु त्याच्या एक सलामीर फलंदाज बाद झाल्यानंतर मात्र जयराज हा मात्र तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजी करण्यासाठी आला होता. आणि येत असताना मात्र वैभव यांचे बघायला गेलं तर वैयक्तिक दुसरं षटक, पारीचे तिसरे षटक टाकत असताना दुसरा चेंडू असेल. सन्मान देऊन खेळला होता. बॉडीला टच झाला होता. एक लेग बाईकच्या स्वरूपात धावकांचा प्रयत्न देखील केला होता. परंतु निर्धाव चेंडू येत असताना प्रत्येकदा माघारी येतोय. पुढील चेंडू वैभव यांच्या प्रत्येकदा आपण पाहतोय धावसंख्या मंदावलेली दिसते, रोखून धरलेली दिसते. 1 गडी बाद 14 धावसंख्या. कादवा 11 या संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. फील्डमध्ये परिवर्तन पाहायला मिळते. जो थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये थोडासा होता त्याला मात्र थोडासा कव्हर पॉईंटच्या रिजनमध्ये बॉलवले गेले आणि बॉलवत असताना पुढील चेंडू वैभव यांच्या टाकण्यासाठी तयार. यावेळेला देखील चांगला फटका पाहायला मिळाला होता. परंतु लॉंग लेग गलीच्या क्षेत्रामध्ये जातोय. फाईनला मोडलाय. फाईनला मोडत असताना आपण पाहतोय चेंडू सीमारे सपलीकडे जातोय. 4 रन. शानदार गोलंदाजी शानदार फलंदाजी सांगली जाते नाही. शेवटचं पान मुरतं आणि पहिलं पान जन्म असतं. मधली पाने आपणच भरायची कारण ते आपलं कर्म असतंय आणि कर्म होत असताना पुढील चेंडू प्रत्येकदा आपण या ठिकाणी पाहू शकाल. प्रत्येकदा फायनलच्या क्षेत्रामध्ये तोच फटका पाहायला मिळत होता. परंतु मात्र शक्तिशाली फटका नसल्या कारण मात्र बॅकअप केले जाते. त्या ठिकाणी मात्र स्ट्राईक रोटेट केली जाते. ही मात्र रणनीती तर चांगली आहे. परंतु मात्र धावसंख्या तर मोठी बनवावी लागेल कादवा 11 संघाला. कारण राजूर बहुला या संघाकडे मजबूत फळी तर मानली जाते फलंदाजीची. कारण साम हा एक विस्फोटक फलंदाज मानला जातो राजूर बहुला या संघाचा. प्रत्येकदा आपण पाहतो या ठिकाणी शानदार फलंदाजी शानदार गोलंदाजी करत असताना दत्तू आणि जयराज यांची जोडी जमते. प्रत्येकदा पुढे बॅकफुटवर येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. त्याच प्रयत्नात आपण पाहतोय की बॉल आणि बॅट यांचा संपर्क तर झाला नाही. परंतु मात्र निर्धाव चेंडू जाते. काय स्किल तजुर्बा के साथ आपल्याला पाहायला मिळते ही गोलंदाजी मिस्टर वैभव यांच्याकडून. शानदार गोलंदाजी.
आता मात्र एक थर्ड मॅनच्या गलीमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु षटक संपते. 3 षटकांचा खेळ समाप्त होतो. या ठिकाणी मित्रांनो धावसंख्या पाहायला मिळते ती 1 गडी बाद 19 धावसंख्या कादवा 11 या संघाची धावसंख्या पाहायला मिळते. 12:53 झाले. स्पीडअप घ्यायचे आहे मित्रांनो, थोडीशी घाई करायची आहे आणि घाई करत असताना पुढील सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल तो मात्र हसवलीपाडा विरुद्ध रवळगाव. आजच्या दिवसातील चौथा सामना पाहायला मिळेल, कारण तिसरा सामना या मैदानाच्या आत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. कादवा 11 आणि राजूर बहुला यांच्या दरम्यान 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या आपण धावफलकावरती पाहू शकाल. 1 गडी बाद 19 धावसंख्या. आता अजूनही आपण पाहतोय की 9 फलंदाज आपल्या ड्रेसिंग रूम मध्ये तर आहेत, परंतु आपण पाहतोय चौथं षटक टाकण्यासाठी येतोय या ठिकाणी राजूर बहुला या संघाकडनं मिस्टर प्रकाश मॅन फ्रॉम राजूर बहुला या संघाकडून. जादुई फिरकी गोलंदाज त्यांच्याकडे नक्कीच कलात्मक आहे, व्हेरिएशन आहे आणि व्हेरिएशन होत असल्याने आपण पाहतो की राईट आर्म परत एकदा आपण पाहतो या ठिकाणी वाईटचा कॉल येतोय. वाईटचा कॉल आल्यानंतर मात्र आपण पाहू शकाल या ठिकाणी मात्र अतिरिक्त धावमध्ये भर पडली जाते. निखिल बोंबले कुठे कुठे असतील त्यांनी त्वरित स्टेज समोर यायचे. परत एकदा आपण मैदानाकडे जाऊया. या ठिकाणी मात्र फलंदाजांना नक्कीच परवणी आली. आदरणीय दिगंबर भाऊ यांच्याकडून क्लिक केलाय. बॅकवर्ड शॉट स्कोर लेगच्या दिशेने स्टेप. हो सुंदर झेल सोडला जातो या ठिकाणी. जर सुटत असताना मात्र जीवनदान तर मिळते या ठिकाणी, परंतु मात्र नक्कीच तिलोळी संघाकडून नक्कीच दिगंबर भाऊ यांच्याकडून परवणी आली. 300 रुपयांचं लगातार 2 6 मारले गेले तर हे परवणी आली. आदरणीय दिगंबर भाऊ यांच्याकडून अभिनंदन. नक्कीच कॅश प्राइज जमा सुद्धा देखील झाली या ठिकाणी. यावेळेला लांबा लॉकेट शॉट पाहायला मिळतोय ऑन द स्पॉट हवाई फायर, परंतु मात्र प्रयत्न देखील केला जातोय कॅच पकडण्याचा, परंतु मात्र नाही. 1 बाउन्स सीमा पार जातोय. 4 रन. आतापर्यंत जर बघायला गेलं तर राजूर बहुला या संघाने मात्र आपण पाहतोय की सॅम यांच्या गोलंदाजीवरती 2 कॅचेस सोडले होते. त्याच्यानंतर आपण पाहतोय जेव्हा प्रकाश भाऊ येतोय गोलंदाजी करण्यासाठी तेव्हा मात्र देखील ऑन साईडला मारलेला ऑन द स्पॉट फायरचा फटका तो देखील झेल सुटताय. मुश्किल तर कॅच होता मित्रांनो, परंतु जर तेज रफ्तारच्या गतीने चित्तेच्या चपळाईने जर रनिंग केली असती तर कॅच पकडला गेला असता, कारण मुश्किल कॅच नव्हता, सिंपल कॅच होता. परत एकदा लॉंग स्टॉपच्या रिजन मध्ये लाईनचा वापर करत असताना मोडलाय. लॉंग स्टॉप रिजन, नो चान्स. 4 रन. जिथे मात्र लगातार 2 षटकार लावले गेले होते, मारण्यासाठी जे मात्र परवणी आली होती तिथे मात्र 2 चौकार पाहायला मिळतात. आणि मिळत असताना आपण पाहतोय की धावसंख्या तेज रफ्तारच्या गतीने वाढते. 1 गडी बाद 33 धावसंख्या, कारण जयराज 14 धावरती खेळतोय आणि त्यांची 7 लाभते. दत्तू यांची तो देखील 11 चेंडू आणि 14 धावरती खेळतोय. परंतु यातपर्यंत मात्र नक्कीच शानदार फलंदाजी पाहायला मिळते ती दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. तत्पुरते प्रकाश यांना मात्र नक्कीच या ठिकाणी वापसी करावी लागेल. यावेळी देखील संधी परत एकदा निर्माण झाली. शॉर्ट लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये ह्या ठिकाणी प्रयत्न तर केला होता कॅच पकडण्याचा प्रयत्न, परंतु मात्र आपल्या शरीरापासून दूर चेंडू असल्या कारणाने ह्या ठिकाणी देखील नॉमेन्स मध्ये चेंडू पडला होता आणि पडत असताना गुड रनिंग बिटवीन द विकेट 2 धावा. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी अस्वलीपाडा विरुद्ध रवळगाव. ह्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी शिल्लक असेल. यावेळेला आपण पाहतोय की नक्कीच आपल्या क्रीजवरती तर होते सुरक्षित, परंतु स्टंपवर थ्रो मारला होता विकेट किपर यांच्याकडून. जिथे निर्धाव चेंडू होता तिथे मात्र एक सिंगल धाव खाली जाते पायच्या स्वरूपात. षटक संपते. 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र 1 गडी बाद 36 धावसंख्या कादवा 11 या संघाची. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता आणि प्रत्युत्तर देत असताना दोन्ही 9 फलंदाज बाकी आपल्या चमूमध्ये आहेत, परंतु मात्र थोडासा मित्रांनो स्पीडअप घ्यायचा आहे, घाई करायची आहे. शेवटचे षटक पाहायचे आहे राजूर बहुला या संघाकडनं पाहायचं आहे कोण घेऊन येतोय, कारण या ठिकाणी पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल अस्वलीपाडा विरुद्ध रवळगाव. दोन्ही कर्णधारांना विनंती असेल आपण या ठिकाणी टॉस द बॉयज या ठिकाणी मात्र टॉस विन करून घेण्यासाठी यायचे. या ठिकाणी जर बघायला तर मिस्टर दत्तू आणि जयराज ह्या फलंदाजार मात्र तिलोळी या संघाकडनं आदरणीय दिगंबर भाऊ यांच्याकडून 300 रुपयाचे कॅश प्राइज आलंय. लगातार 2 षटकार
मारले गेले तर नक्कीच कॅश प्राईज आले. अभिनंदन परत एकदा सर. परत एकदा आपण जाऊया मॅचकडे, कारण शेवटचं षटक घेऊन येतोय राजूर बहुला या संघाकडनं. शानदेव राऊंड विकेटचा मारा करण्यासाठी तयार आहेत. यावेळेला काय गोलंदाजी पाहायला मिळते. स्लॉर वन गतीमध्ये फेकला होता. स्टंप टू स्टंप मिडन स्टंपवरून चेंडू गेला होता. जर खाली झाला असता तर थोडासा कुठेतरी क्लीन बॉल झाला असता. हा फलंदाज सिद्धे हातने जर बॅटच्या फळीने खेळला असता तर हा लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मध्ये या क्षेत्रामध्ये चेंडू आला असता. निर्धाव चेंडू. आवाज तर आलाय. आवाज आल्यानंतर मात्र माघारी परतावं लागतं या फलंदाजाला. मेस्टर ह्या ठिकाणी मात्र दत्तू फलंदाज बाद होतोय. मात्र 16 धावांची वैयक्तिक खेळी करून माघारी परतावं लागते. नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आत जातोय मिस्टर लहानू सिनियर प्लेयर. हा मात्र कादवा 11 या संघाचा. फॅमिली बॉयज रवळगाव चषक 2024 ची स्पर्धा पर्व पहिले. आमच्या या नक्कीच फॅमिली बॉयज रवळगाव कमिटीला मात्र नक्कीच ज्यांचे सहकार लाभले टायगर 11 रवळगाव, न्यू स्टार रवळगाव आणि ईगल स्टार दह्याचीवाडी यांचे देखील मी प्रत्येक एकदा सहर्ष स्वागत करते. यावेळेला डाऊन द ग्राउंड फटका पाहायला मिळतो या ठिकाणी लॉंगरच्या क्षेत्रामध्ये. अर्जुन पाठीमागे येतोय. पाहायचा की दुसरी धाव खाली जाते. सटिक थ्रो होता, मिस होतोय. ह्या ठिकाणी मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा. शेवटचे षटक आहे अर्जुन यांच्या मात्र सटिक तर थ्रो होता या ठिकाणी, परंतु मात्र जयराज यांना मात्र जीवनदान मिळते. परंतु ह्या ठिकाणी जर बघायला तर संदीप भाऊ यांच्या मात्र हातातून चेंडू सटकला होता आणि सटकत असताना लहानू येतोय स्ट्राईकला. यावेळी बॅकफुटवर येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. वाईटचा इशारा येतोय. वाईटचा इशारा आल्यानंतर अतिरिक्त धावामध्ये भर पडते. अतिरिक्त धावामध्ये भर पडत असताना मित्रांनो नक्कीच प्रयत्न तर करा. प्रयत्न केल्याने यश मिळते. जसं नाही तर नक्कीच सांगितले जाते नक्की क्रिकेटमध्ये एक एक चेंडू महत्वाचा असेल, एक एक धाव महत्वाचा असेल आणि एक एक चेंडू महत्वाचा होत असले कारण मात्र किंग वन मिस्टर संदीप भाऊ जाते पुढे. यावेळेस ऑन साईडला फटका मारलाय. पाठीमागे आपण पाहतोय त्या ठिकाणी थोडीशी मिस स्पीड झाले होते. एक धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. तिसरी धाव खाली जाईल की नाही, परंतु मात्र नक्कीच एक स्फूर्ती देत असताना आवाज दिला गेला होता आणि देत असताना नॉन स्ट्राईक हँडला थ्रो फेकला होता, तर नाही तर स्ट्राईक हँडला थ्रो फेकला होता. परंतु गोल रनिंग बिटवीन द विकेट करत असताना एक नक्कीच बुद्धीची वापर करत असताना या ठिकाणी पूर्ण 3 धावा जोडल्या गेल्यात आणि 3 धावा जोडत असताना धावसंख्या पुढे पाहायला मिळेल कादवा 11 या संघाची. 2 बाद 42 धावसंख्या 42. चांगले जाते ना कि ट्रॉफी जितना आसान नहीं होता, बिना संघर्ष कोई महान नहीं होता. जब तक ना पड़े हथौड़ी की मार तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. यावेळेला चांगला लॉकटाईट फटका पाहायला मिळतोय. चेंडूला उंचाई मिळाली. पाठीमागे 2 क्षेत्ररक्षक येतात. टक्कर झाली आणि टक्कर झाल्यानंतर मात्र नक्कीच जिथं झेल होता तिथं मात्र सोडला जाते आणि सोडत असताना 2 धावा पूर्ण आपल्या संघासाठी मात्र जोडल्या जातात आणि 2 धावा येत असताना आपण पाहतोय की धावसंख्या जिथं मात्र पुढे सरसावताना पाहायला मिळते या ठिकाणी कादवा 11 या संघाची. 2 बाद 2 गडी बाद 44 44 धावसंख्या. मित्रांनो दत्तू यांच्यासाठी मात्र बक्षीस आलंय ह्या ठिकाणी. जर बघायला गेलं तर तिलोळी संघाकडून दिगंबर भाऊ यांच्याकडून लगातार 2 षटकार दत्तू भाऊने जर मारले तर 300 रुपयांचे कॅश प्राईज आले. बाहेरचे ब्लॉक हॉलच्या बाहेर चेंडू टाकला होता. डेफिनेटली वाईटचा इशारा येतोय. वाईटचा कॉल आल्यानंतर आपण या ठिकाणी पाहतोय की एक एक धाव मात्र नक्कीच कन्वर्ट केली जाते ती कादवा 11 या संघाला. राजूर बहुला आज सकाळच्या सत्रामध्ये जर बघायला गेलं मित्रांनो तर नक्कीच एक थोडीशी त्यांची ऊर्जा आहे ती मात्र कुठेतरी नक्कीच खालवली दिसते. कारण मित्रांनो दुपारच्या सत्रातील हा सामना पाहायला मिळतो. 1 वाजून 2 किंवा 3 मिनिट झालेत. यावेळेला रन आउटच्या स्वरूपात मात्र विकेट दिली जाते. पहिली इनिंग सुद्धा देखील संपते. आमच्या मंचावर उपस्थित ह्या ठिकाणी मात्र अरुण भाऊ सेवरे आणि प्रकाश भाऊ हे देखील सिरीज समर्थ भक्त
पहिली इनिंग समाप्त झाली मित्रांनो. पहिली इनिंग समाप्त झाल्यानंतर धावसंख्या पाहायला मिळते ती 45 धावसंख्या. 3 गडी बाद कादवा 11 या संघाने बनवली आणि टार्गेट ठेवले गेले राजूर बहुला या संघासमोर जिंकण्यासाठी. ते मात्र 46 धावांचं टार्गेट असेल. परत एकदा जाऊया आपण मैदानाकडे. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते मित्रांनो. आमच्या ऑनलाईन जुळलेले अनिल भाऊ दिवे आणि अश्विन सहाले यांचे देखील मी प्रत्येक एकदा स्वागत करतोय. कारण कादवा 11 या संघाकडनं मात्र पहिलं षटक घेऊन येतोय तो मात्र लहानो. 30 चेंडू 46 धावांचे नक्कीच आव्हान असेल. ते मात्र राजूर बहुला या संघाला. 6 यांची मात्र महत्वपूर्ण विकेट असेल ती मात्र कादवा या संघाला. क्लीडॉन बॅट किनारा लागला होता आणि लागत असताना मात्र आपण पाहू शकाल की साम यांचे एक महत्वपूर्ण विकेट खाली जाते. पहिल्या चेंडूवर मोठा झटका लागतोय या ठिकाणी राजूर बहुला या संघाला. पहिला झटका लागतो, एक मोठा झटका लागतो तो मात्र सामभाऊ यांच्या स्वरूपात राजूर बहुला या संघाला. नक्कीच आमच्या ऑनलाईन जुळलेले असतील आमचे राजूर बहुलाचे प्रेक्षक ते देखील नाराज झाले असतील. तसेच आमचा क्षमा देखील नक्कीच नाराज होतोय. कारण डिफेन्सने सन्मान देऊन रिस्पेक्ट देऊन खेळला असता तर आपली विकेट टिकली असती. परंतु नाराज हताश माघार येतोय. क्रिकेटमध्ये मित्रांनो अक्षरशः होते.
कारण आपण किती पण एक बलाढ्य फलंदाज विस्फोटक फलंदाज असू शकाल तरी एक ना एक दिवस आपण शून्यावर बाद होतोय. हे मात्र क्रिकेटचे रहस्य आपल्याला मैदानाच्या आत पाहायला मिळते. प्रत्येकदा वन डाऊनला येतोय. तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजी करण्यासाठी मात्र नेक्स्ट बॅटर प्रकाश आकाश येतोय. माफ करा, आकाश येतोय. आकाशने मात्र एक सन्मान देऊन खेळला होता त्या पॉईंटच्या क्षेत्रामध्ये. मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट करत असताना आपलं वैयक्तिक खातं खोललंय. आपल्या संघाची धावसंख्या देखील धावफलकावरती लागते. या आकड्यावरती एक गडी बाद एक ही धावसंख्या पाहायला मिळते. परंतु मात्र लहानू यांची मात्र ताटपावी लागेल. मित्रांनो, ह्या प्रतियोगितेला शेवटच्या फायनलच्या सामन्यापर्यंत लगातार 3 षटकार 3 चौकार आणि 3 जर विकेट काढल्या गेल्या तर नक्कीच कार्तिक आणि प्रत्येक किराणा स्टॉलचे मालिक लखनभाऊ बोंबले यांच्याकडून मात्र 500 रुपयाचे कॅश प्राईज लावले गेले. परंतु या ठिकाणी मात्र प्रयत्न चालू आहे, संघर्ष चालू आहे, युद्ध चालू आहे आणि युद्ध चालू होत असताना आपण पाहतोय या ठिकाणी मिस्टर आकाश भाऊ आणि नॉन स्ट्राईकला येतोय. प्रत्येकदा लावणे यांच्या पुढील चेंडू टाकण्यासाठी तयार. 1:09 झाल्यानंतर आपण पाहतोय या ठिकाणी आपल्याला सामना पाहायला मिळतोय. तिसरा सामना आजच्या दिवसातील. लॉपल टॉच लालच दाखवली होती आणि दाखवत असताना फ्लाईट दिली देखील होती. चेंडू सीमारेषा आपल्याकडे जातोय. 4 रन. पुढील सामना असेल मित्रांनो अस्वलीपाडा विरुद्ध रवळगाव. दोन्ही कर्णधारांना विनंती असेल आपण टॉस द बॉश प्रेझेंटेशन बॉक्स समोर यायचे. फ्लॅट दिली होती आणि फ्लॅट देत असताना मात्र शानदार फलंदाजी दाखवत असताना अर्जुन यांच्या बॅटच्या माध्यमातून एक लाजबाब फटका पाहायला मिळाला होता. पुढील चेंडू प्रत्येकदा आपण या ठिकाणी पाहतोय. यावेळेस ब्लॉक हॉलमध्ये चेंडू टाकला होता एक हुकमे एक्का. बघायला गेलं तर लहानू यांच्याकडे जी क्षमता आहे, जे व्हिएसन आहे ते मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. शानदार गोलंदाजी बघायला गेलं तर सामभाऊ यांची विकेट काढली होती. पहिला झटका एक मोठा झटका लावला होता. परंतु मात्र हिंमत न हारता मात्र प्रयत्न संघर्ष केला जातोय. रावजीर बहुला या संघाकडनं हा एक मात्र नक्कीच चिकाटी वाला एक गाव आहे आणि मात्र नक्कीच यावेळेला देखील दमदार फटका पाहायला मिळतोय. पाठीमागे एक क्षेत्ररक्षक येतोय परंतु मात्र काय अनुमान अंदाज घेऊन सुंदर झेल पकडला जातोय. विकेट नंबर 2. दुसरा झटका लागतोय या ठिकाणी मात्र अर्जुन यांच्या स्वरूपात. दोन गडी बाद 5 धावसंख्या पाहायला मिळते या ठिकाणी. नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आत जातोय मिस्टर अक्षय. फॅमिली बॉयज चषक रवळगाव 2024 स्पर्धा पर्व पहिले. या ठिकाणी बघायला गेलं तर या प्रतियोगितेमध्ये प्रथम पारितोषिक असेल 31,000. आदरणीय सन्माननीय नरहर श्री झिरवाळ साहेब आमदार दिंडोरी पेठ विधानसभा. द्वितीय पारितोषिक 21,000 रुपये. आदरणीय मनोज अप्पा खांदवे साहेब ग्रामपंचायत सदस्य पिंपळणारे. तृतीय पारितोषिक असेल 11,000 रुपये. आदरणीय श्री सोमनाथ भाऊ निंबेकर आदिवासी आघाडी भाजपा तालुका अध्यक्ष व श्री संतोष बेंडकोळी आदिवासी आघाडी भाजपा तालुका सरचिटणीस. प्रत्येकदा आपण मैदानाकडे जाऊया. पुढील सामना मित्रांनो असेल अस्वलीपाडा आणि रवळगाव. रवळगावच्या कर्णधारांना विनंती असेल, संघ नायकांना विनंती असेल आपण टॉचविन करून घेण्यासाठी यायचे. अर्जुन बाद झाल्यानंतर मात्र नक्कीच अक्षय येतोय. आकाश यांच्या साथ देण्यासाठी कारण एक महत्वपूर्ण 2 विकेट गेल्यानंतर मात्र ही मिडल ऑर्डरच्या फलंदाजावरती जबाबदारी येऊन ठेवते. अजय येतोय. प्रत्येक डाऊन साईडला मला त्या ठिकाणी देखील क्षेत्ररक्षक येतोय. सुंदर झेल पकडला जातोय. विकेट नंबर 3. तिसरा झटका लागतोय. एक ढासळलेली पारी पाहायला मिळते राजूर बहुला या संघाची. कारण आपण पाहतोय या ठिकाणी आकाश हा फलंदाज बाद होतोय आणि माघारी परततोय. या ठिकाणी बघायला एक नक्कीच एक पतझड लागलेली दिसते. ज्या पद्धतीने मात्र पत्त्यांचा खेळ मात्र तास्क पद्धतीच्या द्वारे विखरला जातोय त्या पद्धतीने मात्र राजूर बहुला या संघाचा डाव मात्र नक्कीच एक कौशल्य पाहायला मिळतोय. आता मात्र नक्कीच सावरावं लागेल मित्रांनो, कारण मॅच मध्ये हारला तरी चालेल, इतिहासच घडला पाहिजे, जिंकला तरी चालेल, इतिहास घडला पाहिजे, परंतु संघर्षपूर्वक आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी मजबूती प्रदान करावी लागेल. ती मात्र राजूर बहुला या संघाला. वैभव येतोय नेक्स्ट बॅटर. 1:13 झाल्यानंतर मात्र आपण पाहतो अजय यांना पहिल्या चेंडूवरती एक आकाशच्या स्वरूपात विकेट तर मिळते आणि विकेट मिळत असताना पुढील चेंडू एकदा परत पाहायला मिळतोय.
कट केलाय पॉईंटच्या क्षेत्रामधून थोडीशी मिस फील्ड झालेली दिसते. आतापर्यंत बघायला तर कॅच विन मॅच कॅचेस तर चांगले पकडले, परंतु ह्या ठिकाणी थोडीशी मिस फील्ड पाहायला मिळाली आणि मिस फील्ड पाहत असताना गुड रनिंग बिटवीन द विकेट. मात्र 2 धावा काढल्या जातात. वैभव यांच्या खात्यात मात्र या 2 धावा. धावसंख्या कुल मिळाकर बघायला मिळते ह्या ठिकाणी मात्र 3 विकेट 3 गडी बाद 7 धावा. त्यानंतर आपण पाहतोय की नक्कीच अश्विन साहले तसेच अश्विन भाऊ साहले देखील ऑनलाईन आमच्या श्री इव्हेंट्स यूट्यूबच्या लाईव्हच्या माध्यमातून नक्कीच मॅचचा आनंद घेताना या ठिकाणी पाहायला मिळतात. परत एकदा त्यांचे देखील सरस स्वागत आहे. आदरणीय किशोर भाऊ दिवे आणि सचिन भाऊ दिवे धागोर यांच्या देखील आगमन होत आहे या ठिकाणी. त्यांच्या देखील प्रत्येकदा सरस स्वागत आहे. परंतु मात्र काय फटका पाहायला मिळतो या ठिकाणी वैभव यांच्या बॅटच्या माध्यमातून ऑन द रन खेळला फटका डीप एक्स्ट्रा कोरच्या रिजनमध्ये 4 रन. 4 चेंडू टाकून झाले. 4 चेंडू टाकत असताना 6 धावा खर्च केला. एक महत्वपूर्ण विकेट आकाश भाऊ यांची काढली होती. ह्या षटकातील बघायला तर अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी सिलेक्ट असेल मिस्टर अजय यांच्या. कादवा 11 मात्र डेकीचे एक मजबूत पकड तर बनवली दिसते, परंतु जोपर्यंत वैभव आणि एके बाजूने मात्र डेकीचे अक्षय आहे तोपर्यंत मात्र एक परत एकदा न जागत भरा शॉट पाहायला मिळतोय. वैभव यांच्या बॅटच्या माध्यमातून शानदार फटका सीमापार जाईल का, पाठलाग केला जातोय, अडवण्याची यश प्राप्त मिळते त्या ठिकाणी. गुड रनिंग बिटवीन द विकेट करताना 1 धाव तर रोखली, परंतु मात्र 3 धावा कन्वर्ट कंप्लीट केल्या जातात या ठिकाणी. चाले जाते ना की साथ द्या, प्रतिसाद द्या, जमलं तर दाद द्या आणि दाद दिली जाते ती मात्र राजूर भाऊला या संघाकडनं बघायला गेलं तर एक ऑनेस्ट एक प्रामाणिकपणे मात्र नक्कीच हा संघ खेळला जाते. प्रत्येक ठिकाणीच त्यांच्या मात्र संघ जाते तेव्हा मात्र त्यांची जी थोडीशी स्फूर्ती आणि जो तजुर्बा आहे तो थोडासा अलग आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच दाद द्यावी लागते आणि दाद देत असताना मात्र नक्कीच अजय भाऊ यांच्या ह्या षटकातील शेवटचा चेंडू असेल. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी मात्र हे षटक संपल्यानंतर या ठिकाणी आपल्याला टॉसविन पाहताना मिळेल ते मात्र अस्वलीपाडा आणि नक्कीच रवळगाव यांच्या दरम्यान. परत एकदा मागे सरकून खेळायचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू जातोय, षटक संपते. एंड ऑफ द ओव्हर 2 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र राजूर बहुला या संघाची 3 गडी बाद 14 धावसंख्या. या ठिकाणी मात्र नाणेफेकचं कौल होते सन्माननीय आदरणीय सचिन भाऊ बोबले यांच्या शुभ असते ते मात्र रवळगाव आणि अस्वलीपाडा यांच्या दरम्यान. अस्वलीपाडा या संघाने टॉस जिंकलाय मित्रांनो. निर्णय कळवायचे आहे. 14 धावसंख्या मित्रांनो, 3 गडी बाद 14 साम. आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय या ठिकाणी आकाश देखील फलंदाज बाद झाला होता. त्याच्यानंतर आपण पाहतोय वैभव आणि अक्षय भाऊ यांची जोडी मैदानाच्या आत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर 3 गडी गमावून मात्र 14 धावसंख्या जमवली दिसते या मैदानाच्या आत. प्रत्येकदा लहान येते आपलं वैयक्तिक दुसरं षटक आणि पारचे तिसरं षटक टाकण्यासाठी, कारण हे किफायती षटक असू शकते. परंतु जोपर्यंत वैभव आणि अक्षय मैदानाच्या आत आहेत तोपर्यंत थोडीशी विजयाची आशा तर असेलच. कारण क्रिकेटमध्ये सांगितले जाते ना की जोपर्यंत कडुनिंबाच्या झाडाला चव येत नाही तोपर्यंत मात्र माणूस सजन दुर्जन बनत नाही. तोपर्यंत मात्र नक्कीच आपल्याला विकेट तर काढावे लागतील, कारण बॅटच्या माध्यमातून शानदार आपल्याला परफॉर्मन्स पाहायला मिळतोय वैभव यांच्या बॅटच्या माध्यमातून. मात्र एक तरुण तर्कस्त यंग स्टार मात्र हा फलंदाज स्ट्राईकला. परत एकदा एक न जागत भरा शॉट पाहायला मिळतोय. क्लाइनचा वापर केला होता, बॉटम हँडचा वापर करत असताना मात्र मोडलं होतंय, परंतु मात्र एक डिसाईन थ्रो तर होता, परंतु मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट 2 धावा पाहायला मिळतात या ठिकाणी. ही रणनीती चांगली असेल. इतकी दुखीने मात्र देखील धावसंख्या ठेवली जाते, कारण जिथं मात्र षटकार चौकार येत नाही तिथं मात्र एक एक धाव ही देखील आपली पुढे पाहायला मिळेलच. कारण सांगले जाते ना की थेंब थेंब तळे साची, या पद्धतीने मात्र थेंब थेंब साचून तळ साचते त्या पद्धतीने मात्र एक एक धाव काढून मात्र ही धावसंख्या पूर्ण केली जाईल. यात मात्र संघ नाही, परंतु मात्र आपण पाहतोय प्रत्येकदा लहानो राऊंड विकेटचा मारा करण्यासाठी तयार आहे. बॅटचा किनारा लागलाय, पाहायचे की नॉन स्ट्राईक कॅनला थ्रो येतोय की नाही. हो, या ठिकाणी नक्कीच नजदीकी मामला तर पाहायला मिळतोय, परंतु मात्र ह्या ठिकाणी रिव्ह्यू मागितला जातोय. अंपायर कॉल रिव्ह्यू म्हणजे चेक केला जातोय. नजदीकी मामला होता ह्या ठिकाणी नॉन स्ट्राईक कॅनला खेळता डिसिजन पेंडिंगवर आहे मित्रांनो.
नॉट आउटचा इशारा येतोय ह्या ठिकाणी. मात्र सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये बॅटर मिस्टर अक्षय. बघायला गेलं तर मित्रांनो 3 गडी बाद 16 धाव संख्या 11 धावेवरती खेळतोय वैभव आणि अक्षय मात्र अजूनही त्यांची साथ देताना नॉन स्ट्राईक एंडला नक्कीच सुनावरती खेळतोय. यावेळेला रिव्ह्यू शॉट पाहायला मिळतोय. पाठीमागे एक क्षेत्ररक्षक येतोय. सुंदर झेल पकला जातोय. खुद की सजा. खुद मात्र नक्कीच आपल्या पायावरती कुऱ्हाडीचा फटका मारलाय आणि मारत असताना मात्र आपण पाहतोय नाराज होतोय आणि नाराज होत असताना मात्र माघार प्राप्तोय. विकेट नंबर 4. वैभव चांगला फलंदाज मात्र खेळत होता आणि खेळत असताना रेवशिवचा फटका खेळत असताना व्हॅल्युएशन तर मिळालं नाही. उंचाईमध्ये चेंडूला नक्कीच कन्वर्ट केलं गेलं होतं आणि कन्वर्ट करत असताना शानदार झेल पकडला जातोय आणि पकडत असताना मात्र माघारी पडतावं लागतंय ते मात्र वैभव यांना. किरण नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आत येतोय कारण एक महत्वपूर्ण विकेट वैभव भाऊ यांचे काढले गेल्यानंतर मात्र लहान यांना ह्या षटकात बघायला तर पहिली सफलता आणि कुल मिलाकर जर बघायला तर दुसरी सफलता मिळते या ठिकाणी. ब्लॉक हॉलमध्ये लेफ्ट हँड फलंदाजी समोर येतोय किरण. परंतु आपण पाहतो या ठिकाणी एक लढखळाती पारी पाहायला मिळते. एक बाजूने मात्र मजबूत तर अक्षय आहे परंतु त्यांना अजूनही स्ट्राईक तर मिळाली नाही आणि स्ट्राईक मिळत नसल्या कारणाने मात्र थोडासा नक्कीच हा जो सामना आहे तो मात्र थोडासा राजूर बहलांच्या पासून दूर जातोय आणि दूर जात असताना मात्र अजूनही मैदानाच्या आत आपल्याला संघर्ष करताना पाहायला मिळते अक्षय आणि किरण यांची जोडी. दरम्यानच्या परत एकदा गलीमधून खेळायचा प्रयत्न केला होता. सफल डबल होतोय की नाही. 2 क्षेत्ररक्षक पाठलाग करतात परंतु मात्र अंतिम क्षणी त्या ठिकाणी मात्र चेंडूला अडवलं जाते. अडवलं गेल्यानंतर मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा काढल्या जातात आणि 2 धावा येत असल्या कारण आपण पाहू शकाल की ते तिसरं षटक मार्गती पथावर चालू आहे. तिसरं षटक चालू होत असताना मात्र ह्या ठिकाणी जर बघायला गेले तर शानदार गोलंदाजी शानदार फलंदाजी. शेवटचा चेंडू बाकी शिल्लक असेल. 5 चेंडूचा खेळ झाल्यानंतर मात्र आपण पाहतोय की लहानो आपलं वैयक्तिक लगातार बघायला गेलं तर आपल्या कोठ्यातील दुसरं षटक पूर्ण करण्यासाठी तत्पर तयार आहेत. प्रत्येकदा स्ट्राईकला किरण. 1:21 झाल्यानंतर आपण पाहतोय पुढील चेंडू या षटकातील राईट दिली होती. स्लॉर 1 गतीमध्ये चेंडू टाकला होता या ठिकाणी. नॉन स्ट्राईकला संधी निर्माण तर झाली होती परंतु आपण पाहतो या ठिकाणी मात्र षटक संपतंय. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर मित्रांनो 4 बाद 18 ही धावसंख्या पाहायला मिळते. 4 गडी गमावून 18 धावसंख्या तर जमवली परंतु समीकरण बदलतं ह्या ठिकाणी कारण एक मोठा धावांचा पाठलाग करत असताना मात्र साम हा फलंदाज पहिल्या चेंडूवरती बाद झाला होता. त्यानंतर आपण पाहतोय अर्जुन हा देखील फलंदाज बाद झाला होता. त्याच्यानंतर आपण पाहतोय आकाश आणि त्यानंतर वैभव हे 4 मात्र डेकेचे 4 हुकमे एक्के हे मात्र बाद झाल्यानंतर मात्र कुठला तरी एक गुड न्यूज संदेश दिला जातोय या ठिकाणी कारण बघायला गेलं तर 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर ह्या ठिकाणी 4 गडी बाद 18 या आकड्यावरती धावसंख्या राजूर बहुला या संघाची धावसंख्या पाहायला मिळते. त्यानंतर 12 बॉल आणि 28 धावांची आवश्यकता लागते या ठिकाणी जिंकण्यासाठी. भास्कर येतोय गोलंदाजीची जरा सांभाळण्यासाठी. याकडून बघायला गेलं तर नक्कीच सांगितले जाते ना की क्रिकेटमध्ये एक अनिश्चिततेचा खेळ परंतु अनिश्चिततेचा खेळ परत असताना स्ट्रॅटेजिक टाइम आउट घेतला होता आणि घेत असताना मात्र माघारी परत सांगितले जाते ना की बॉलिंगने चालीने शुद्ध ज्ञानाने तेजस गतीना क्रुद्ध मन निर्मळ प्रेमळ स्नेही कर्तृत्व उफाट उदात देई असं या आमच्या मंचावर उपस्थित आदरणीय पांडुरंग भाऊ टोंगारे यांचे देखील आगमन होते. त्यांचे देखील प्रत्येकदा या फॅमिली बॉईज रवळगाव गौर कमेंटच्या माध्यमातून सरस स्वागत करतोय. रवळगाव सरपंच यांचे आगमन आमच्या मंचावरती यावेळी
चांगला चेंडू तर टाकला होता आणि टाकत असताना आपण पाहतो या ठिकाणी निर्धाव चेंडू टाकला जातो. टाकत असताना आमच्या मंचावर उपस्थित आदरणीय धोंडीराम बोंबले, महाराष्ट्र पोलीस, तसेच रवळगावचे एक सामाजिक कार्यकर्ते आदरणीय भरतभाऊ सितान, तसेच आदरणीय गणपत जानकर साहेब, तसेच आदरणीय पांडुरंग टोंगारे, ग्रामपंचायत सरपंच रवळगाव यांचे नुकतेच आगमन झालं होतं. यांचं देखील प्रत्येकदा सरस स्वागत आहे. ऑन साईडला प्रत्येकदा मोडलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तर आहे, परंतु मात्र कुठेतरी एक मोठे फटके मारण्यास रोखून धरलं जाते या ठिकाणी राजूर बहुला या संघाला. परंतु इतकी दुखीने मात्र पार्टनरशिप जमवली जाते. पार्टनरशिप जमत असताना मात्र धावसंख्या 4 गडी बाद 19 या आकड्यावरती पाहायला मिळते. यावेळेस देखील हलकीशी अपील केली जाते. परंतु मात्र मित्रांनो, नक्कीच ह्या सामन्यामध्ये जर बघायला गेलं तर आदरणीय पांडुरंग टोंगारे, ग्रामपंचायत सरपंच रवळगाव यांच्याकडून लगातार 2 षटकार जर मारले गेले तर 5 रुपयाचे कॅश प्राइज आले. परवणी आली या ठिकाणी. अभिनंदन सर. यावेळेला चांगला फटका पाहायला मिळतोय. वन ऑफ द मॉट सक्सेसफुल. पाहायचे षटकार आहे की चौकार आहे, पण तो अंपायरच्या इशारा येतोय. एक षटकार तर मारलाय, परंतु अजून एक षटकार जर मारला तर नक्कीच राजूर बहुला हा संघ नक्कीच वापसी करू शकतोय. परंतु 5 रुपयाचे कॅश प्राइज देखील जिंकू शकतोय या ठिकाणी. आपण पाहतोय की आदरणीय पांडुरंग टोंगारे, ग्रामपंचायत सरपंच रवळगाव यांच्याकडून 5 रुपयाचे कॅश प्राइज आले. तसेच राजूभाऊ सितान यांच्याकडून देखील 5 रुपयाचे कॅश प्राइज आले. अभिनंदन. परंतु मात्र नक्कीच एक कलात्मक गोलंदाजी पाहायला मिळते. थर्डमॅनच्या रिजनमध्ये चेंडू सटकतोय, लॉंग स्टॉपच्या रिजनमध्ये जातोय त्या ठिकाणी स्ट्रेंथला. परंतु आपण पाहतोय एकदा पूर्ण केली, थ्रो येतोय, डिसाईन थ्रो, नॉन स्ट्राईकला थ्रो येतोय. पाहायचा एक रन आउट घेतलं जातंय की नाही. मेन स्पीड झाली आणि मेन स्पीड होत असताना मात्र लेग बायच्या स्वरूपात 3 धावा. अभिभाऊ जेव्हा मात्र थ्रो केला जातो तेव्हा मात्र आपण थोडंसं जे लक्ष्मण रेषा आहे त्याच्या साईडला जर सरकल तर नक्कीच चांगलं होईल. म्हणजे तुम्हाला जो निर्णय देण्यात कुठलेही मुश्किल होणार नाही या ठिकाणी. प्रत्येकदा आपण पाहतोय चोरशीची लढत आहे. परत ऑन साईडला मोडला या ठिकाणी मिडविकेटच्या शॉर्ट मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये थोडासा पाठीमागे आपण पाहतोय बेस स्पीड होते. सपाट मैदान तर आहे, परंतु मात्र थोडासा ऑन साईडला आपण पाहू शकाल की नक्कीच चढाव तर आहे, परंतु रन आउटची संधी निर्माण झाली होती या ठिकाणी देखील. परंतु काय कमालची फलंदाजी गचाळ क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळते. परंतु या 4थी धाव काढण्याच्या प्रयत्नात मात्र कुठेतरी नक्कीच फलंदाज बाद होतोय की नाही. परंतु मात्र या ठिकाणी 3 धावा काढल्यात आणि 3 धावा काढत असताना षटक देखील संपते. 4 षटकांचा खेळ समाप्त होते. धावसंख्या पाहायला मिळते या ठिकाणी मात्र 5 गडी बाद 31. आता मात्र समीकरण बदलते. 6 बॉल आणि 15 धावांची आवश्यकता. अंपायरना सूचना असेल की थोडे घाई करवायचे आहे, स्पीडअपमध्ये घ्यायचे आहे सामने मित्रांनो. कारण अजूनही आपल्याला एक आजच्या दिवसातील 4था सामना खेळवायचा आहे. अस्वलीपाडा विरुद्ध रवळगाव. पंचांना नक्कीच सूचना असेल की ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्यावायचे आहे त्या ठिकाणी. 1:27 झाल्यानंतर आपण पाहतोय की 6 बॉलमध्ये अजूनही 15 धावांची आवश्यकता लागते. या ठिकाणी जिंकण्यासाठी एक चुरशीची लढत बघायला गेलं तर नक्कीच एक 4थी धाव घेण्याच्या प्रयत्नात मात्र फलंदाज बाद झाला होता. परंतु आपण या ठिकाणी पाहतोय प्रकाश आणि किरण यांची जोडी राजूर बहुला या संघाकडून. अस्वलीपाडा या संघाने टॉस जिंकला होता, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि तो रवळगाव या संघाला सर्वप्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानाच्या आत उतरावं लागेल. तत्पुरते प्रत्येकदा जाऊया मॅचकडे, कारण एक चोरशीची लढत या ठिकाणी. कारण 4 महत्वपूर्ण विकेट गेल्यानंतर मात्र नक्कीच या ठिकाणी आपण पाहू शकाल की शानदार पार्टनरशिप जमवली होती आणि जमत असताना शेवटच्या क्षणापर्यंत हा सामना मात्र नक्कीच लढवला जातोय. तो मात्र राजूर बहुला या संघाकडनं, कारण शेवटच्या षटकात 6 बॉल आणि 15 धावांचे हे समीकरण ह्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. पंचक्रोशीतील
आलेल्या प्रेक्षकांचं तसेच आमच्या मंचावर उपस्थित मान्यवरांचं प्रत्येकदा सरचं स्वागत आहे. स्पीडअपमध्ये थोडे मित्रांनो घाई करायची आहे आणि घाई करत असताना आपण पाहतोय या शेवटच्या षटकातील एक राऊंड विकेटचा मारा करत असताना येतोय गोलंदाजीची मोर्चा सांभाळण्यासाठी मिस्टर वागळे. यावेळेला चांगला फटका लॉंग ऑफच्या रिजनमध्ये येतोय, लहान क्षेत्ररक्षण करतोय. पाहिलं जाते की नाही विकेट किपर यांच्याकडे सटीक थ्रो तर फेकलाय, पाठीमागे बॅकअप केला जातोय. या ठिकाणी स्टंपवर मात्र थ्रो मारला होता. रन आउटच्या स्वरूपात मात्र फलंदाज बाद होतोय. विकेट नंबर 6, 6वा झटका लागतोय या ठिकाणी राजूर बहुला या संघाला. स्पीडअप घ्यायचा आहे मित्रांनो. किरण बाद होतोय. किरण बाद झाल्यानंतर मात्र नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळेल मिस्टर संदीप. चुरशीची लढत होत असताना 6 बॉलमध्ये 15 धावांची आवश्यकता लागत असताना दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात मात्र या ठिकाणी किरण बाद होतोय आणि बाद झाल्यानंतर मात्र एक साथ देण्यासाठी जातोय ती मात्र प्रकाश यांच्या संदीप. शेवटच्या 5 चेंडूच्या खेळ बाकी सलग चुरशीची लढत. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी आजच्या दिवसातील चौथा सामना अस्वलीपाडा विरुद्ध रवळगाव. अस्वलीपाडाने टॉस जिंकलाय, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि रवळगाव या संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरावं लागेल. तत्पर 5 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक असेल. स्ट्राईकला संदीप येतोय. ब्लॉक कॉलमध्ये चेंडू टाकला होता, पायलेटच्या क्षेत्रामध्ये मोडला होता. या ठिकाणी एक सिंगल धाव तर काढली जाते, परंतु मित्रांनो या ठिकाणी मात्र नक्कीच बक्षिसांची पर्वणी लागली. आदरणीय पांडुरंग टोंगारे ग्रामपंचायत सरपंच रवळगाव यांच्याकडून 2 जर लगातार षटकार जर मारले गेले तर 5 रुपयाचे कॅश प्राईज आली. मित्रांनो ते आहे गरज मात्र राजूर बहुला या संघाला. 2 षटकार मारा, मॅच जिंका, 500 रुपयाचे कॅश प्राईज जिंका. परंतु पाहतोय की एक चुरशीची लढत कादवा 11 संघाकडनं मात्र शेवटचं षटक क्लीन बॉल्ड यावेळी केली जाते. विकेट नंबर 7, 7वा झटका लागतोय या ठिकाणी मात्र राजूर बहुला या संघाला. प्रकाश फलंदाज बाद होते. प्रकाश फलंदाज बाद झाल्यानंतर मात्र नक्कीच विजय प्राप्त केले जाते की नाही नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आत राजूर बहुला या संघाकडनं. 7 गडी बाद 33 धावा संख्या तर जमवली, परंतु मात्र या ठिकाणी समीकरण पाहायला मिळेल ते मात्र अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक. 3 बॉल 13 धावांची आवश्यकता लागते. 2 षटकार येतील का मात्र आपण पाहतो की या ठिकाणी मात्र बक्षीस तर लावलं गेले. आदरणीय पांडुरंग टोंगारे ग्रामपंचायत सरपंच रवळगाव लगातार जर 2 षटकार जर मारले गेले तर 5 रुपयांचे कॅश प्राईज आले. अभिनंदन. परंतु आपण पाहतो अजूनही समीकरण ह्या मॅचमध्ये पाहायला मिळेल. 3 बॉल आणि 13 धावांची आवश्यकता लागते. प्रत्येकदा आपण पाहतोय की नक्कीच वागळे येतोय. षटकार मारला जाईल का नक्कीच या ठिकाणी जय येतोय. बॅटचा किनारा लागला होता लॉंग स्टॉपच्या रिजनमध्ये. शानदार क्षेत्ररक्षण करत असताना चेंडूला अडवत असताना मात्र नक्कीच अजूनही 12 धावांची आवश्यकता. 2 बॉल आणि 12 धावा. 2 षटकार बॅक टू बॅक मारावे लागतील, परंतु स्ट्राईकला येतोय आता मात्र या ठिकाणी बॅटर संदीप. शरीरापासून दूर ठेवला होता आणि ठेवत असताना आपण पाहतोय की निर्धाव चेंडू जातोय की वाईट चॉकल दिला जातील, पण निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडू टाकल्यानंतर मात्र हा सामना तर नक्कीच झुकलेला दिसतोय. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेलच मित्रांनो या ठिकाणी अस्वलीपाडा विरुद्ध रवळगाव. परंतु तत्परती अजूनही मात्र रोमांचक स्थितीमध्ये. परंतु शेवटचा बॉल नो बॉल टाकला जाईल का, षटकार मारला जाईल का पाहायचंय. ऑन साईडला मारलाय, कुठल्याही प्रकारची धाव तर नसेल, परंतु हा सामना मात्र इथं 11 धावांनी जिंकलाय. तर मात्र कादवा 11 या संघाने 11 धावेने मात्र नक्कीच या ठिकाणी प्रभावच्या समोर जावं लागते राजूर बहुला या संघाला. हरलेल्या संघाचं कौतुक, जिंकलेल्या संघाचे अभिनंदन. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी